ज्योती परेरा. वेलंकणी मातेचे आभार मानण्यासाठी मिस्सा देणार मिस्टर अँड मिसेस सॉलोमन, मोहनराज आणि कुटुंबीय. वृषाली, प्रज्ञा, प्राची, खरात यांच्या आरोग्यासाठी आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावर येण्यासाठी. स्वर्गवासी अंतोन वाघमारे, स्वर्गवासी मोनिका, स्वर्गवासी तारा वाघमारे आणि स्वर्गवासी जोकिम खरात यांच्या आत्म्यासाठी मिस्सा देणार वाघमारे कुटुंबीय. स्वर्गवासी साबी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी मिस्सा देणार अंतोन साळवे आणि कुटुंबीय. स्वर्गवासी मार्कुस साळवे यांच्या आत्म्यासाठी मिस्सा देणार अंतोन साळवे आणि कुटुंबीय. सर्व स्वर्गवासी धर्मगुरू धर्मभगिनी यांच्या आत्म्यासाठी मिस्सा देणार संत फ्रान्सिस असिसीकर विभाग. आणि हा मिस्सा आपल्या प्रत्येकांच्या हेतूसाठी अर्पण करीत आहोत. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला Saint Joseph was an ideal and humble worker. It is said that the one who teaches the Son of God to be a carpenter will surely be a role model for us worldly workers. The proverb says, "Empty hands are Satan's workshop," but hard work benefits the individual, the family, and the community. Saint Joseph belonged to a hard-working class. He bore heavy burden for his family, Jesus and Mary. Jesus knew that everyone has to live by the sweat of his brow. So Jesus learned to be a carpenter by the skillful hands of Saint Joseph. And Joseph taught him that Saint Joseph is example for all working class people. The humble workman of Nazareth personifies before God and the church the dignity of the man who works with his hands and is always the provident guardian of you and your families. आज नोवेनाचा 8वा दिवस आणि आज आपण संत योसेफ आदर्श व नम्र कामगार हा विषय घेतलेला आहे. संत योसेफाप्रमाणे आम्ही आमच्या जीवनात आदर्शपणे वागावं आणि आम्ही नम्रपणे जे जे काम हाती घ्यावे ते चांगल्या प्रकारे करावं. परमेश्वराची कृपा आम्हावर व्हावी म्हणून आपण या नवीनाच्या दिवशी प्रार्थना करूया.
थोडा वेळ शांत राहून आता आपल्या पापांची आठवण करूया आणि प्रभूसमोर त्याची क्षमा मागूया. सर्वशक्तिमान परमेश्वर परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वहिगेने मी फार पापे केली आहेत. हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा माझा फार मोठा अपराध आहे. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. प्रभू करी आम्हावरे दया जड करी. प्रभू करी आम्हावरे दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. ख्रिस्ता करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. प्रभू करी आम्हावरी दया जड करी. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनावर दया कर. तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा, आशा व प्रीतिभावनेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले, जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्यांप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटे सुटून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्रायलाच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ उभारले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांतरपणे अर्पण केली. मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्यांच्या आज्ञेत राहू. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने या सर्व वचनाप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. देवाला आभाररूपी यज्ञ कर. देवाला आभाररूपी यज्ञ कर. देवादिदेव परमेश्वर बोलला आहे. त्याने सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत पृथ्वीला हाक मारली आहे. सौंदर्याचा केवळ कळस असा जो सियोन डोंगर, त्यावरून देव प्रकाशला आहे. प्रतिसाद. देवाला आभाररूपी यज्ञ कर. ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा. आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते. देव स्वतः न्याय करणारा आहे. प्रतिसाद. देवाला आभाररूपी यज्ञ कर. देवाला आभाररूपी यज्ञ कर. परस्परापुढे आपले नवस फेड.
संकटसमयी माझा दावा कर, मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील. प्रतिसाद. देवाला आभारूपी यज्ञ कर. जयघोष. हालेलुया स्तुती गाऊया गाऊया येशूची स्तुती गाऊया गाऊया हालेलुया 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 येशूच्या जवळी या आणि मुक्तीचा अनुभव घ्या. येशूच्या जवळी या आणि मुक्तीचा अनुभव घ्या. आशिष मिळेल संगत लाभेल प्रभू माझा होईल. आशिष मिळेल संगत लाभेल प्रभू माझा होईल. हालेलुया स्तुती गाऊया गाऊया येशूची स्तुती गाऊया गाऊया हालेलुया 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 हालेलुया. प्रभु अपना असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मताय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने लोकसमुदायापुढे दुसरा एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निंदन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले, तेव्हा निंदनही दिसले. तेव्हा घरधण्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना, तर मग त्यात निंदन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोण्या वैराचे आहे. दासांनी त्याला म्हटले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निंदन गोळा करताना कदाचित गहूही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेला मी कापणाऱ्यांना सांगेन की पहिल्याने निंदन गोळा करा आणि जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा आणि गहू माझ्या कोठारात साठवा. प्रभू श्री ख्रिस्ताचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या वर्षी पेपरामध्ये आपण सर्वांनी ही एक दुःखद गोष्ट ऐकलेली असेल, वाचलेली असेल की केरळचे एक 35 वर्षाचे युवक दुबईमध्ये काम करत होते, बिझनेसमॅन होते. जवळजवळ 10 वर्षे त्यांनी तिकडे ते काम केलं, पुष्कळ पैसे जमावले. त्यांनी लग्न केलं नाही, कुटुंब बनवलं नाही. त्यांचं लक्ष होतं फक्त पैसे कमावून. आणि त्यांनी केरळमध्ये जमीन घेऊन बंगला बांधायला सुरुवात केली होती. तो बंगला बांधायला 5 वर्ष लागली. तो बंगला एवढा मोठा होता, त्याच्यासमोर गार्डन होती, एका बाजूला स्विमिंग पूल होता, दुसऱ्या बाजूला लॉन टेनिस खेळण्यासाठी कोर्ट होतं, मागच्या बाजूला एक चांगलं मोठं जिम उभारण्यात आलं होतं. सगळ्या सुविधा होत्या. आणि त्या घराचं उद्घाटन होणार होतं. तो एकटाच होता, त्याचं सर्व त्याचं स्वतःचं होतं. आणि तो परतण्या अगोदरच कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला. आणि त्या सर्व बातम्याबरोबर त्याचे फोटो पण हे सर्व व्हॉट्सॲपवर आले, त्याच्या
बंगल्याचे. आणि सर्वजण प्रश्न विचारूच लागले, हे सर्व त्याने कोणासाठी केलं, कशासाठी? आणि माझ्या मनात बायबलमधला तो संदेश आला, माणसानं सारं जग कमावलं पण स्वतःचा आत्मा गमावला तर काय फायदा? कितीही पैसा आपण गोळा केला तरी त्याचा फायदा नाही जोपर्यंत आपण देवाचं कार्य करत नाही. बंधू भगिनींनो, आज आपण संत योसेफ आपला आदर्श असा नम्र कामगार याविषयी आपण विचार करणार आहोत. आपल्या जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं करतो. काही मोलमजुरीची कामं करतात, काही खणण्याचं काम करतात, शेतकरी शेतामध्ये काम करतात, शिक्षक शिकवण्याचं काम करतात, काही लोक ऑफिसमध्ये काम करतात, काही लघु उद्योग करतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ही कामं आपण करत असतो. याहीपेक्षा आपल्या घरातल्या स्त्रिया पुष्कळ घरकाम करत असतात ज्यांची आपल्याला ओळख पण नसते. आणि आपल्याला एक प्रश्न नेहमी पडतो की आपण हे जे काम करतो ते कशासाठी, आपला हेतू काय? जर पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, नाव कमावण्यासाठी किंवा ऐश आराम जीवनासाठी जर आपण हे काम करत असू तर ते चुकीचं आहे. नक्कीच आपण पैसा कमवावा, परंतु तोच महत्त्वाचा उद्देश नसावा. महत्त्वाचा उद्देश देवाची इच्छा पुरी करणे. जे कार्य आपल्याला सोपवलं आहे, मग ते कुटुंब कार्य असो की दुसऱ्यांना मदत करण्याचं कार्य असो, कोणतंही कार्य देवाची इच्छा समजून करणे हे चांगलं कारण आहे. डुईंग द विल ऑफ गॉड इन ऑल दॅट वी डू इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण असं का म्हणतो? कारण संत योसेफ या कामात आपला आदर्श आहे. संत योसेफाचं आमच्यासमोर चांगलं उदाहरण आहे. नक्कीच पेशाने तो सुतार होता, सुतार काम त्याने केलं, पण याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जे जे कार्य देवाने त्याला सोपवलं ते त्याने पूर्णत्वास नेलं. देवाने त्याला सांगितलं, मरियेचा सांभाळ कर, तिला सोडू नको. योसेफाने ते मानलं, ते कार्य केलं. देवाने त्याला सांगितलं, बाळाच्या जीवाला धोका आहे, आईला आणि बाळाला घेऊन इजिप्तमध्ये जा. त्याने ते मानलं, ते कार्य पूर्णत्वास नेलं. देवाने परत सांगितलं, त्यांना आता परत आण आणि पवित्र कुटुंबाचा सांभाळ कर. योसेफाने ते कार्य पूर्णत्वास नेलं. म्हणजे जे जे कार्य प्रभूने सांगितलं ते कार्य योसेफाने पूर्णत्वास नेलं. अशा प्रकारे संत योसेफ आमच्यासमोर आदर्श म्हणून राहतात. आम्ही कोणतंही कार्य करावं, कोणतंही काम असो, छोटं मोठं, परंतु हे देवाचं कार्य आम्हाला दिलेलं आहे असं समजून आम्ही ते पूर्णत्वास नेलं पाहिजे. संत योसेफ यांना आम्ही कामगारांचा आदर्श मानतो आणि याचा सण आम्ही दरवर्षी 1 मेला साजरा करतो. या सणाची स्थापना कधी झाली? 1955 साली संत पोप पायस 12 यांनी हा सण साजरा केला, स्थापित केला. कशासाठी? कारण त्या काळी काय घडायचं? त्या काळी पुष्कळ भेदभाव घडायचा, विशेषतः कामगाराबाबत. त्यावेळेला पुष्कळ गिरणी कामगार होते, कारखान्यात काम करणारे मजूर होते आणि ह्या सर्वाविरुद्ध फार भेदभाव केला जाईल. त्यांना भरपूर काम देण्यात येत असे, परंतु पगार मात्र क्षुल्लक. त्यांना कामाचा मोबदला मिळत नव्हता, त्यांच्या कामाला किंमत नव्हती, त्यांना कामगार म्हणून क्षुल्लक मानलं जाईल. आणि अशा वेळी पोप पायस यांनी हे जाणून कामगारांना त्यांच्या कामाचं महत्त्व पटवून देण्यासाठी, की कामाची प्रतिष्ठा समजून देण्यासाठी संत योसेफ हा कामगारांचा आदर्श त्यांच्यासमोर मांडला. आणि असं सांगत असताना पोप पायस यांनी म्हटलं, संत योसेफ हे सज्जन होते, देवाने दिलेले कार्य त्यांनी आपले मानले, आपले काम त्यांनी पवित्र केले
सुतार असून सुताराचे काम मन लावून केले. त्यांनी कष्ट घेतले, येशूला शिकवले, त्यांनी आपल्या कामात समाधान मानले. आणि तोच आदर्श पोप पायस यांनी आम्हाला गिरवायला सांगितलं आहे. जे जे काम आमच्या आयुष्यात आम्ही करतो, मग ते घरकाम असो किंवा बाहेरचं काम असो किंवा मुलांचा अभ्यास असो, जे जे काही आम्ही करतो ते देवाने आम्हाला दिलेले कार्य असा समजून आम्ही ते कार्य चांगल्या प्रकारे केलं पाहिजे, आनंदाने केलं पाहिजे आणि त्यात आम्ही समाधान मानलं पाहिजे. कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च आपल्याला माहीत आहे हे पुस्तक. या कॅटेकिझमच्या पुस्तकामध्ये नंबर 378 नंबर 378 ह्यामध्ये कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च आम्हाला हे शिकवतं, देवाचा मानवावर विश्वास आहे म्हणून देव त्याला बागेत ठेवतो. तेथे तो काम करतो, कष्ट करतो आणि जगतो. काम हे ओझे नसून मानवाची देवाबरोबर असलेली सहभागिता आहे, ज्यामुळे देवाच्या निर्मितीचे कार्य पूर्णत्वास जाते. मी पुन्हा म्हणतो, काम हे ओझे नसून मानवाची देवाबरोबर असलेली सहभागिता आहे, ज्यामुळे देवाच्या निर्मितीचे कार्य पूर्णत्वास जाते. म्हणजेच आपल्याला स्पष्टपणे सांगण्यात येतं की जे जे कार्य आपण करतो त्याद्वारे आपण देवाच्या निर्मितीच्या कार्यात सहभाग घेत असतो. आणि जेव्हा आपण एखादं कार्य पूर्णत्वास नेतो तेव्हा आपण देवाला सहकार्य करीत असतो हे कार्य करण्यासाठी. निर्गमाच्या पुस्तकात आपण वाचतो की आदाम आणि एवा यांना देवाने आज्ञा केली, पृथ्वीची काळजी घ्या. जेव्हा त्याने त्यांना बागेत नेमलं तेव्हा त्याने सांगितलं, पृथ्वीची काळजी घ्या. ही बाग म्हणजे काय? ही बाग म्हणजे आपलं घर, ही बाग म्हणजे आपल्या कामाची जागा, ही बाग म्हणजे आपली शाळा, ही बाग मग आपले चर्च, ही बाग म्हणजे आपला समाज. जिथे जिथे आपण आहोत तिथे आपण काळजी घेतली पाहिजे, चांगल्या प्रकारे कार्य केलं पाहिजे, कष्ट घेतले पाहिजेत आणि देवाच्या निर्मितीचं कार्य आपण पुढे नेलं पाहिजे. अशा प्रकारे आम्ही कामाची प्रतिष्ठा जपली पाहिजे. संत पौल आम्हाला सांगतात, कोणतेही काम करताना आपले अंतःकरण त्याच्यामध्ये असू द्या, जेणेकरून ते मानवासाठी नाही तर देवासाठी केले जाईल. जेणेकरून ते मानवासाठी नाही तर देवासाठी केलेलं आहे. आम्ही मग लहान मुलं असो, प्रौढ व्यक्ती असतो, वयस्कर व्यक्ती असतो, वृद्ध व्यक्ती असो, सर्वांनी आम्ही तन मन धन लावून आमचं कार्य चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. आणि ह्या कामी संत योसेफ आमचे आदर्श बनून राहतात. संत पौल पुन्हा एकदा कलिसिकरात पत्र लिहितो, अध्याय 3 ओबी 23 आणि 24. संत पौल म्हणतात, आणि जे काही तुम्ही करिता ते माणसासाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवेभावे करा, म्हणजे प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल. म्हणजे प्रभूकडून प्रतिफळ आम्हाला मिळेल आमच्या कामाचं. आमच्या कामाचा मोबदला आम्हाला प्रभू देणार आहे. हे सर्व म्हणून जणू काही आध्यात्मिकरित्या आम्ही हे कार्य कसं पुढे न्यावं हे संत पौल आम्हाला शिकवित आहे. आमच्या दैनंदिन दिवसात कठीणता असते, खडतरता असते, अन्यायाला आम्हाला कधी सामोरं जावं लागतं. परंतु अशा वेळी प्रभूची आठवण करून संत योसेफाप्रमाणे नम्र होऊन आम्ही आमचं कार्य साध्य केलं पाहिजे. संत जॉन पॉल दुसरे यांनी आपलं एक परिपत्र काढलं होतं, लाबोरेन एक्झर्शन. यामध्ये ते आम्हाला कामाचं महत्त्व पटवून देतात. आणि यांनी हे संत योसेफाच्या सणाच्या दिवशी हे काढलेलं पत्रक आहे. तर त्यांनी लिहिलेलं आहे, आमच्या कामाला आम्ही आध्यात्मिकतेचं रूप आणलं पाहिजे, जेणेकरून आमचे काम लोकांना एकत्र येण्यास,
देवाच्या जवळ जाण्यास आणि देवाच्या तारणाच्या कार्यात सहभागी होण्यात मदत करेल. म्हणजे जे काही आम्ही काम करतो त्याद्वारे आम्ही सर्वप्रथम लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं म्हणजे त्याद्वारे आम्ही देवाजवळ गेलं पाहिजे. आणि तिसरं म्हणजे आम्ही त्याद्वारे जणू प्रभूच्या तारणाच्या कार्यात सहभागी होत असतो. अशा प्रकारे संत जॉन पॉल दुसरे हे आम्हाला कामाचं आध्यात्मिक स्वरूप समजावून सांगत आहेत. प्रभू येशूच्या जीवनात आपण हेच बघतो. प्रभू येशू संत योसेफाकडून काम करण्यास शिकले. नक्कीच लहानपणापासून बाळपणापासून योसेफाने त्यांना सुतारकाम शिकवलं असणार, परंतु त्यांनी नुसतं सुतारकाम त्यांना शिकवलं नाही. काम करत असताना त्यांना चांगली मूल्य दिली, त्यांना चांगलं घडवलं. सुताराच्या कामाद्वारे आज्ञाधारकता शिकवली, कष्ट करण्याची प्रवृत्ती शिकवली, नम्रता शिकवली, आदर शिकवला. प्रभू येशूमध्ये हे जे गुण आहेत हे तो योसेफाबरोबर काम करत असताना शिकला. तीच आध्यात्मिकता आम्ही आमच्या आजच्या जीवनात आणली पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा आमच्याबरोबर जे सहकारी आहेत किंवा आमच्या घरात मुलं बाळं आहेत, वडीलधारी माणसं आहेत, या सर्वाबरोबर राहत असताना, कार्य करीत असताना आम्ही आपल्या सर्व कार्याला आध्यात्मिक रूप आणलं पाहिजे. प्रभूने आम्हाला दिलेली जबाबदारी आहे हे समजून आम्ही आपली जबाबदारी, कुटुंबाची जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि प्रभूच्या कार्याला पूर्णत्वास नेलं पाहिजे. पुष्कळ वेळेला लोक आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही काम काय करता, तुमचं काम काय? कारण लोकांना वाटतं कामाच्या, तुम्ही जे काम सांगाल त्यावरून त्याची ते परीक्षा करतात की तुम्ही किती मोठे किंवा छोटे, त्यावरून ते ठरवतात. आता हे फक्त तुम्हालाच विचारत नाही तुम्ही काम काय करता, फादर लोकांना पण विचारतात, फादर तुम्ही काम काय करता? आम्ही सांगतो देवाचं काम करतो. तरी पण त्याचं देव, हो पण फादर तुमचा हुद्दा काय, तुमची पोस्ट काय? सर्वांना म्हणजे त्यानुसार ते तुम्हाला मान देतील, त्यानुसार ते तुम्हाला सन्मान देतील, त्यानुसार ते तुम्हाला वागवतील. परंतु हा चुकीचा प्रश्न आहे. परंतु हा चुकीचा प्रश्न जरी असला तरी लोक आपल्याला हा विचारणारच आहेत, तुम्ही काम काय करता? आणि अशा वेळेला आपलं उत्तर हे असावं, जेव्हा लोक आम्हाला विचारतात तुम्ही काम काय करता, तेव्हा आम्ही सांगावं आम्ही देवाचं काम करत आहोत, आम्ही देवाचा गौरव गात आहोत, आम्ही देवाच्या निर्मितीच्या कार्याला हातभार लावत आहोत. मग ते घरकाम असो, बाहेरचं काम असो, शिकण्याचं काम असो, हे सर्व प्रभूने आम्हाला दिलेलं कार्य आहे आणि ते आम्ही पार पाडत आहोत. आजच्या करोना महामारीच्या काळात कामाची व्याख्या बदललेली आहे. कारण सर्व लोक पहिले कामासाठी बाहेर जायचे, आता कुठे आहे? वर्क फ्रॉम होम, घरी बसून काम करा. मुलं पण ऑनलाईन क्लास घेतात, शिक्षक ऑनलाईन शिकवतात. आजकाल काही जण लोक उद्योग पण, लघु उद्योग वगैरे काही व्यवसाय वगैरे करतात, ऑनलाईन करायचा प्रयत्न करतात. म्हणजे कामाची व्याख्याच बदलली आहे. पहिलं कामाला जाणं म्हणजे बाहेर जाणं, आता कामाला जाणे म्हणजे घरी बसूनच जे काही शक्य आहे ते करणं. अशा वेळेला आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पुष्कळ जण कामाशिवाय आपापल्या घरात बसलेले आहेत. पुष्कळ लोक काम हरवलेले आहेत, ते बेरोजगार आहेत, बेकारीनं त्यांना ग्रासलेलं आहे. आज आम्ही त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी आम्ही तयारी दाखवली पाहिजे. हे आहे आमचं काम, प्रभूने आम्हासाठी आजच्या करोना महामारीच्या काळात दिलेलं कार्य. या कार्यात आम्ही सहभाग घेतो का? या कार्यासाठी आम्ही पुढाकार घेतो का? यासाठीच पोप फ्रान्सिस यांनी हे वर्ष संत योसेफाला अर्पण केलं का? जेणेकरून आम्ही जे काही छोटं मोठे काम करत आहोत आपल्या घरात किंवा बाहेर, त्या कामाची आम्ही प्रतिष्ठा जपावी, ते काम आम्ही चांगल्या प्रकारे करावं, ते काम आम्ही मन लावून करावं आणि आपापल्या कामाद्वारे देवाचा गौरव करावा. या कोरोना महामारीच्या दिवसात, विशेषतः बेरोजगारीच्या काळात आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे.
की देव आम्हाला योग्य तो मार्ग दाखवेल, आम्ही कार्य काय करावं, काम काय करावं, अशी की देव आम्हाला मार्ग दाखवेल, आम्हाला काम देईल, ही आम्ही आशा बाळगली पाहिजे. आणि जेव्हा जे काही काम आपल्या हातात येईल ते आम्ही संत योसेफाप्रमाणे हाती घेऊन परमेश्वराची आज्ञा आहे असं समजून ते काम आम्ही पुढे केलं पाहिजे. लिओ टॉल्स्टॉय रशियन रायटर हे म्हणतात, संयम आणि वेळ हे दोन मोठे योद्धे आहेत. पेशन्स अँड टाइम आर द टू ग्रेट वॉरियर्स दॅट वी नीड टू हॅव इन आवर लाईफ. संयम आणि वेळ हे आम्ही संत योसेफाकडून शिकू शकतो. संत योसेफाने आपल्या कार्यात फार संयम बाळगला. आपल्या कार्यामध्ये त्यांनी फार वेळ घेतला. आपण बघतो बायबलमध्ये त्यांनी कुठेच शब्द उच्चारला नाही. मरिया माता पुष्कळ वेळा बोलताना आपल्याला बायबलमध्ये दिसते, परंतु संत योसेफांनी कधीच शब्द उच्चारले नाही. ते फक्त कार्य करत राहिले. त्यांनी संयम पाळला आणि ते शांतपणे राहिले. संत योसेफाप्रमाणे आमच्या सर्व कार्यात आम्ही संयम दाखवावा, आम्ही नम्र असावे, आम्ही आमच्या कुटुंबाला वेळ द्यावा, आम्ही आमच्या प्रार्थनेला वेळ द्यावा, आम्ही आमच्या कार्यामध्ये देवाला वेळ द्यावा. आणि संत योसेफाप्रमाणे आम्ही संयमी असावं, नम्र असावं आणि संत योसेफाचा आदर्श स्वीकारून आम्ही त्याच्या पावलावर राहून आपलं कार्य परमेश्वराच्या कार्य समजून ते पूर्णत्वास न्यावं. परमेश्वराची कृपा ह्यासाठी आम्हावर व्हावी म्हणून आपण आजच्या मिसाबलीमध्ये प्रार्थना करू. सामान्य लोकांच्या प्रार्थना. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. आपले उत्तर. दिलेले काम एकनिष्ठेने करण्यास आम्हाला शिकव. दिलेले काम एक निश्चयाने करण्यास आम्हाला शिकव. आपले परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आपले महागुरू स्वामी लुट्स डॅनियल, इतर सर्व महागुरू स्वामी, धर्मगुरू, धर्मभगिनी यांनी संत योसेफाचे उदाहरण समोर ठेवून त्यांच्या जबाबदार व समर्पित नेतृत्वाने आपले पारकीय कार्य त्याच समर्पित भावनेने करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. दिलेले काम एक निष्ठेने करण्यास आम्हाला शिकव. आपल्या ख्रिस्ती समाजासाठी प्रार्थना करू की त्यांनी एकमेकांचा आदर करून प्रेमभावनेने आपल्या कुटुंबियांसाठी संत योसेफासमोर समर्पित जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. दिलेले काम एक निष्ठेने करण्यास आम्हाला शिकव. ख्रिस्त सभेमध्ये ज्यांना विविध मिशन कार्यासाठी जबाबदारी दिली गेली आहे त्यांनी आपल्या कार्याद्वारे व समर्पित जीवनाद्वारे आपल्या आधुनिक व ख्रिस्तीय मूल्यांचा आदर्श जगासमोर ठेवावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. दिलेले काम एक निष्ठेने करण्यास आम्हाला शिकव. सर्व कामगार व मजुरांसाठी व विशेष करून आजच्या युवकांसाठी प्रार्थना करू की संत योसेफाचा आदर्श समोर ठेवून सर्व कामगारांनी पूर्ण मनाने दिलेले काम प्रामाणिकपणे, सचोटी व उत्साहाने पूर्ण करावे व आपल्या कामाद्वारे देवाचा गौरव करावा. यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करू. आपले उत्तर. दिलेले काम एक निष्ठेने करण्यास आम्हाला शिकव. सर्व मानव जातीसाठी की संत योसेफाच्या मध्यस्थीने सर्व युवकांना व विशेष करून या कोरोनाच्या काळात त्यांना सुरक्षित रोजगार आणि चांगले जीवन जगण्यासाठी संधी मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर. दिलेले काम एक निष्ठेने करण्यास आम्हाला शिकव. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया. ज्या लोकांनी आम्हाला प्रार्थना करण्यासाठी सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे, त्या सर्वांसाठी आपण शांतपणे प्रार्थना करूया.
या सर्व प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अर्पण करतो. आमेन. बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्यांच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानाद्वारे आम्हाला तुझ्याजवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याची आभार मानूया. ती योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेमभावनेने आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. Hosanna.
प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापशमीसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेचा या उच्चार, आपुल्या श्रद्धेचा उच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुर्ड्स डॅनियल व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्यदर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांना आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताथाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, हे सर्वसमर्थ पित्या, नम्र तुझ्या पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव, सदा सर्वदा हो. तुझ्या प्रभू येशूने शिकवलेल्या शब्दात आता आपण आत्मविश्वासाने प्रभूकडे प्रार्थना करूया.
हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण की राज्याधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. शांती असो, शांती असो. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. मिळवून दे. आमेन. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलविण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तू माझ्या तुझा आत्म्यास स्वीकार सेव्यास कमी योग्य नाही. तू परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे म्हणजे माझा आत्मा बरा बरा. होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या भावी जीवनात आमचे संरक्षण बनव. आमेन. आमेन. Act of spiritual communion. My Jesus, I believe that you are present in the most holy sacrament. I love you above all things, and I desire to receive you into my soul. Since I cannot at this moment receive you sacramentally, come at least spiritually into my heart. I embrace you as if you were already there and unite myself wholly to you. Never permit me to be separated from you. Amen. Be a servant, humble and meek. Lord, let me lift up those who are weak, and may the prayer of my heart always be. Make me a servant, make me a servant, make me a servant today. Even though
ख्रिस्ताच्या आत्म्या मला पवित्र कर, ख्रिस्ताच्या शरीरा माझे तारण कर, ख्रिस्ताच्या रक्ता मला व्यापून टाक, ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्या मला साफ कर, ख्रिस्ताच्या दुःखा मला धीर दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे, तुझ्या घायात मला लपवून घे, तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. दुष्ट शत्रूंपासून माझे रक्षण कर, मरते वेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावी अशी आज्ञा कर, संतांबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. Act of consecration of the diocese to the Immaculate Heart of Mary. Into your hands, O Mother of the Church, we lovingly entrust our Bishop Luge Daniel, and in a special way, those who have the grave responsibility of shepherding the flock entrusted to their spiritual care. We commend to you the priests and religious, men and women, who are preparing themselves for service in your Son's vineyard. We consecrate to you all our families, the parents, the children, and the youth, with the many challenges they are facing each day, to be the salt of the earth and the light of the world, and all our friends and benefactors. We lift up to you, O Mother of Mercy and Compassion, the broken families and the lapsed Catholics in our diocese, our sick, our poor, aged, and the lonely brethren, and all those who in any way are being discriminated against or are being denied their human rights and liberties. We confidently place under your maternal protection all our parishes, small Christian communities, associations and institutions, our schools and colleges, our hospitals and clinics, and our homes for the aged, the abandoned, the disabled, and the dying. O Mother of all mankind, we pray for the spiritual and political leaders of our nation. Give them a world vision where moral and ethical values have an important place and priority, and a determination to work selflessly for the common good of our country and its people. We remember also our sisters and brothers and other faiths and denominations. Help us all to live as loyal citizens under the same national banner and as children of the one loving Father who is in heaven. We recommend to you in a special way those who misunderstand, ill-treat, or persecute us. Teach us to forgive them, for they know not what they do. Most Holy Mary, mediatrix of all graces, intercede for our beloved motherland before the throne of Almighty God, that His peace may reign on our national frontiers, that the people of India may live in harmony within the diversity of His cultures, customs, and beliefs, and that many may be led to acknowledge as their personal Lord and Savior Jesus Christ, your Son, who lives and reigns with God the Father and the Holy Spirit, forever and ever. Amen. Let us pray for the intentions of our Holy Father. Our Father who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from all evil. Hail Mary, full of grace, Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and in the hour of our death. Amen. Glory be to the Father, and to the Son, and to the Holy Spirit. As it was in the beginning, is now, and ever shall be, world without end. Amen. Hail, guardian of the Redeemer, spouse of the Blessed Virgin Mary. To you, God entrusted His only Son. In you, Mary placed her trust. With you, Christ became man. Blessed Joseph, to us too, show yourself a father and guide us in the path of life. Obtain for us grace, mercy, and courage, and defend us from every evil. Amen. संत अण्णा नोहिनाची प्रार्थना. हे अण्णा, देवाने तुला पवित्र मारियेची माता होण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सन्माननीय आजी होण्यासाठी प्राचारण केले. त्या प्राचरणासाठी एकनिष्ठ राहून तू पवित्र मारियेचा सांभाळ केला. पवित्र मारियेचा जन्म ही तारणाची मंगल पहाट पाहण्याचे सद्भाग्य तुला लाभले, म्हणून आम्ही तुझा सन्मान करतो.
हे गौरवशाली संत अण्णा, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत व वृद्ध पाकळीतही तुझी नजर सदैव देवाकडे लागलेली असल्यामुळे सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात तू व संत जोखीम एकमेकांशी एकनिष्ठ राहिल्यात. आमच्या धर्मग्रामातील पती पत्नींनाही परस्परांशी विश्वासू राहण्याची कृपा मिळावी म्हणून प्रभूकडे विनंती कर. मातापित्यांनी मुलांचा चांगला सांभाळ करावा. मुलाबाळांना मातापित्यांचा आदर राखून त्यांची सेवा करावी आणि नवविवाहित तसेच आपत्तीहीन पत्नींना मुलाबाळांचा लाभ व्हावा म्हणून तुझ्या मध्यस्थीची याचना करते. शांत राहून वैयक्तिक गरजांसाठी विनंती करा. नमो हे कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझे ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. देवाचे माते, आम्हासाठी विनंती कर. हे संत जोखीम व संत अण्णा, आम्हासाठी विनंती करा. हे संत योसेफ व पवित्र मारिया, आम्हासाठी विनंती करा. परमेश्वराचे सर्व संतांनो, आम्हासाठी विनंती करा. आजच्या या दिवशी नवेनाच्या मिस्साचं प्रवचन आणि पवित्र मिस्सा करणारे माननीय फादर रॉबर्ट पेन यांची मनापासून आभारी. फादर रॉबर्ट पेन आपल्या नाशिक धर्मप्रांताचे चान्सलर आहेत आणि त्याचप्रमाणे डॉन बॉस्को नोव्हिशिएट ब्रदर्स यांचे ते इन्चार्ज आहेत. नवीन तरुण मुलांना शिकवण्याचं ते काम करत आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्या नाशिक धर्मप्रांताला देखील वेळ देत आहेत, सहकार्य करत आहेत. फादर, आजच्या दिवशी आपण आमच्यासाठी मिस्सा केला आणि विशेष करून संत योसेफ एक आदर्श व नम्र कामगार, विविध उदाहरणाद्वारे, बायबलच्या उदाहरणाद्वारे, परम गुरुस्वामीच्या परिपत्रकाद्वारे आणि संत योसेफाच्या जीवनाद्वारे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभारी. आजच्या या मिस्साचं नियोजन आपल्या चर्चमधील युवक संघटनेने केलं, त्याबद्दल युवक संघटनेचे आभारी. त्याचप्रमाणे अर्पणाचं साहित्य दान देणारे संत मरिया गोरेठी व संत फ्रान्सिस असिसीकर विभाग यांचे देखील मनापासून आभारी. उद्याचा मिस्सा हा रविवारचा मिस्सा रेकॉर्डिंग असेल आणि या पवित्र मिस्साचं नियोजन बाळेशू भवनमधल्या सिस्टर्स फातिमा धर्मभगिनी या मिस्साचं नियोजन करतील आणि अर्पणासाठी संत तेरेसा विभाग सहकार्य करतील. अर्पणाचं साहित्य आहे तेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभारी. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या दिव्य रहस्याद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे व शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. The angel of the Lord declared unto Mary, and she conceived by the power of the Holy Spirit. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. Behold the handmaid of the Lord. Be done to me according to thy word. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen. And the Word was made flesh and dwelt amongst us. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners now and the hour of our death. Amen.
Pray for us, O Holy Mother of God, that we be made worthy of the promises of Christ. Let us pray. Pour Forth forth, we we beseech beseech thee, O Lord, thy grace into our hearts, that we, to whom the incarnation of Christ the Son was made known by the message of an angel, may by his passion and cross be brought to the glory of his resurrection, the same Christ our Lord. Amen. May the divine assistance always remain with us. Amen. And may the souls of the faithful departed to the mercy of God rest in peace. Amen. संतान भीने तुझे सुफल येशू झाला नातू तुझा येशू झाला नातू तुझा स्वामी माझा राजा माझा मोठी माये आनंद तुझा स्वामी माझा राजा माझा मोठी माये आनंद तुझा तुझे घेणार नवला परी अन्ना म्हणजे कृपा भरी अन्ना म्हणजे कृपा भरी कृपेत असता आई झालीस केली येशूने आपली आजी तुला कृपेत असता आई झालीस केली येशूने आपली आजी तुला संतांना तू मायस्तीने येतो आम्ही तुझ्या पायी येतो आम्ही तुझ्या पायी आधार आम्हास दे गे तू तो आम्हासाठी